प्रेज द लॉर्ड. देवाचीच असो. आणि आजचा आपला विषय आहे की खोटा संदेश कसा ओळखायचा. आज आम्ही प्रभूवर विश्वास ठेवलो आणि आम्हाला खोटा संदेश जर ओळखता आला नाही तर आमचा विश्वास व्यर्थ होणार आणि आमचं तारण होणार नाही आणि आम्ही विश्वास ठेवून नरकात जाणार. कारण प्रभूनं मत्तेमध्ये पण म्हणत आहे, प्रभूजी प्रभूजी म्हणण्याचा प्रत्येकाचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणार नाही. तर आता ह्यो खोटा संदेश ओळखायचा कसा. तर बघा, ह्याच्यासाठी आपण वचन वाचूया. प्रकटीकरण 16वा अध्याय 13 वचन काय म्हणते बघा. नंतर बेडकासारखे असलेले 3 अशुद्ध आत्मे अजगराच्या तोंडातून, शापदाच्या तोंडातून व खोट्या संदेशाच्या तोंडातून निघताना मी पाहिले. इथं देवाचं वचन आम्हाला पट म्हणते की काय म्हणते बघा, खोट्या संदेशाच्या तोंडातून निघताना पाहिले. खोटा जो संदेश आहे त्याच्या मुखातून किती आत्मा निघतात? 3 अशुद्ध आत्मा निघतात. आणि तर ही अशुद्ध 3 आत्मा निघतात कुठं तर तुम्हाला मी सांगतो. ज्यावेळी प्रभूनं म्हटला, काय म्हटला, त्या पित्याच्या पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा द्या. आणि खरोखर जी गंमत आहे ती इतकंच आहे. आणि तुम्हाला सांगतो ती 3 अशुद्ध आत्मा निघतात कुठं तर ती बाप्तिस्माच्या ठिकाणी निघतात. पुढं जर आम्ही प्रेषितांच्या अध्यायात बघितलं तर एकाही प्रेषितानं कुणाचाही बाप्तिस्मा हा पिता पुत्र पवित्र आत्म्यात दिला नाही. तर त्यांनी जो बाप्तिस्मा दिला आहे तो येशू ख्रिस्ताच्या नावात दिला आहे. आणि तुम्हाला सांगतो देवाने जे तुमच्या पापाची क्षमा ठेवल्या आणि पवित्र आत्म्यात दान जे ठेवले ते येशू ख्रिस्ताच्या नावातील बाप्तिस्मामध्ये ठेवले. तुम्हाला सगळं शिकवणार आणि शेवटला तुम्हाला पित्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा देणार. ती तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा देणार नाहीत. तुमच्या पापाची क्षमा होणार नाही. तुमच्या डोक्यावरलं वज्र काय कमी होणार नाही आणि तुम्ही काय स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणार नाही. समजून घ्या. आणि उद्या म्हणायचं नाही की आम्हाला कोणी सांगितलं नाही, आम्हाला कळलंच नाही. म्हणताना प्रेषित 17:11 म्हटले ते आम्हाला शास्त्रात बघायचं आहे. ह्या अशाच गोष्टी आहेत काय. आणि उद्या तुम्हाला म्हणून चालणार नाही की आमच्या पास्टरनं असं शिकवले, त्या ब्रदरनं असं शिकवले, त्या गॉड सर्वंटनं असं शिकवले. अरे तो गॉड सर्वंट आहे काय सैतान सर्वंट आहे बघा. त्याची पारख करा वचनातनं. आम्हाला दिसतोय तो देवदूतासारखा. देवबाप असे म्हणाले, देवबाप तसे म्हणतोय तो. देवबाप्पा असे म्हणाले, देवबाप्पा तसे म्हणतोय. कारण वचनातनं जर बघितलं त्यांचा देवबाप्पा कोणतरी वेगळाच आहे. त्यांना जो चालवणारा जो आहे तो पवित्र आत्मा नाही आहे, तो दुसराच आत्मा आहे. आणि दुसऱ्या आत्म्याबद्दल पण करिंदकराच्या पत्रात पौलाने लिहून ठेवले, आम्हाला पवित्र आत्मा मिळाला आहे का दुसरा आत्मा मिळाला आहे हे आम्हाला वचनातनं कळलं पाहिजे. तर तुम्हाला अनेक वचन सांगतो त्यामधनं पण आम्हाला कळते की बाबा खोटा संदेश कसा ओळखायचं. आणि 2 पेत्र 2 अध्याय जर मी त्याचं हिडिंग वाचलं, खोटे संदेश व पापी जीवनक्रम, त्याचं हिडिंगच आहे, खोटे संदेश व पापी जीवनक्रम. तर 2:1 काय म्हणते बघा. 2 पेत्र 2:1 काय म्हटले, तर आपल्या लोकातही खोटे संदेश होते तसे तुमच्यातही खोटे शिक्षक होतील. इथं पट म्हटले खोटे शिक्षक होतील. ते विध्वंसक पाखंडी मते गुप्तपणे प्रचारात आणतील आणि ज्या स्वामींनी त्यांना विकत घेतले त्यालाही ते नाकारतील आणि आपणावर आकस्मिक नाश ओढून घेतील. बघा, खोट्या संदेशाचं इथे गुण दाखवलं आहे. ज्या स्वामींनी त्यांना विकत घेतले त्यालाही ते नाकारतील. आणि तुम्हाला सांगतो ह्यो स्वामी कोण आहे, ह्यो प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्यानं आम्हाला विकत घेतलं त्या रक्तानं, त्यालाही ते नाकारतील. आणि प्रभूला जे नाकाराचं जे ठिकाण आहे ते बाप्तिस्माचं ठिकाण आहे. तिथंच ते कळते की तो आत्मा कुठला आहे. आणि खरोखर तुम्हाला सांगतो खोटा संदेश जो आहे त्याच्या मुखातनं 3 आत्मा निघतात. प्रकटीकरण 16:13 प्रमाणे. आणि 2 पेत्र 2 वचन जर मी बघितलं
की ते आपल्याला ते नाकारतात आणि ते नाकारचं जे ठिकाण आहे ते बाप्तिस्माचं ठिकाण आहे. आणि खरोखर तुम्ही विषय समजून घ्या आणि तसल्या लोकांतून बाहेर पडा. तसल्या लोकांच्यामध्ये राहून नरकात जाण्यापेक्षा जगात जाऊन नरकात गेलेलं बरं. आणि खरोखर तुम्ही सत्याचा शोध करा आणि भ्रांतीचा आत्मा कुठला आहे आणि देवाचा आत्मा कुठला हे ओळखा आणि सत्य स्वीकार करा. आणि खरोखर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आमच्यासाठी देखील प्रार्थना करा. आम्ही पण आता प्रार्थना भवन बांधण्याचं आमचं प्लॅनिंग आहे दिवाळीनंतर. त्यासाठी पण देवानं आम्हाला सहाय्य मदत करावं ह्याची प्रार्थनेमध्ये विषय ठेवा. आमच्या ठिकाणी पण मेस स्थापन व्हावा, आमची देखील लवकर लवकर मंडळी स्थापन व्हावी याची प्रार्थना करा. आमची प्रत्येक रविवारी 3:30 ते 4:30 प्रार्थना असत्या. आमच्या मिटिंगसाठी पण प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. आणि कोणाचे काय प्रार्थना विनंती असतील तर आम्हाला तुम्ही जरूर कळवा. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो आणि खरोखर देवाला धन्यवाद देतो की देवानं हे वचन मला सांगायला सहाय्य मदत केलं. आणि त्या देवाचं नाव प्रभू येशू ख्रिस्त. प्रेज लॉर्ड. देवाची स्तुती असो.